पुढची बातमी. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश मिळूनही मुलुंडमधील शाळेची मनमानी सुरू आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यामुळे पालकांनी मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली आहे. शाळेविरोधात प्रशासन योग्य कारवाई करणार असं आश्वासन यावर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी दिलेलं आहे. आमचा आरटी अंतर्गत बीपीआय या शाळेमध्ये आमचा नंबर लागला. आम्ही व्हेरिफिकेशन केलं, ॲडमिशनची प्रोसेस करायला आलो. शाळेतल्या सरांनी आम्हाला ॲडमिशन देऊ म्हणून असं आम्हाला सांगितलं होतं, परंतु आम्हाला त्यांनी शेवटपर्यंत ॲडमिशन दिलं नाही. आज आम्ही शिक्षण अधिकाऱ्याकडे कम से कम 4 ते 5 वेळा जाऊन आलो, परंतु त्यांचाही आम्हाला एक रिस्पॉन्स मिळत नाहीये. कुठली कारवाई नाही, कुठलं काही नाही करत आहे. राईट टू एज्युकेशन याच्या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण भेटला पाहिजे, हा शासनाचा निर्णय आहे. आणि त्या दृष्टिकोनाने जर कुठलीही शाळा त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन देण्यासाठी नाकारत असेल आणि ते जे आपलं लिमिटेड स्कोप आहे किंवा ज्या अटी शर्ती घालून राईट टू एज्युकेशन मध्ये ऍडमिशन मिळवून द्यायचं काम हे शासनाकडनं होतं, आणि एकदा ऍडमिशन भेटल्यानंतर ती शाळा जर नाकारत असेल तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई ही प्रशासनाकडनं निश्चितपणे होईल असं मी आपल्याला अवगत करतो.